हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आहे संडे. काल दसरा होता, आज संडे आहे, रविवार सुट्टी. तर आम्ही म्हणजे मी आणि सुचेत राईडवर चाललो आहे औरंगा घाट इथं. आणि असले आहेत सकाळचे आय थिंक 5:30. आणि मी रेडी झालो आहे फुल. 5ला निघायचा प्लॅन होता, पण 5:30 झाले. थोडा उशीर झाला. सांगतो कसं काय झालं. ॲक्च्युली 4:15ला उठून 5ला निघायचा प्लॅन होता, बट 4:15ला उठून 4:30ला परत झोपलो. आणि सुचेतचा 5ला कॉल आला निघाला का म्हणून, तेव्हा परत उठलो आहे. आणि ही गोष्ट सुचेतला नाही माहिती. ओके, सगळा सेटअप झालेला आहे माझा. सगळा सेटअप झालेला आहे. काका झोपले तर वाटतं. काका तुम्हाला सकाळी उठवलं. ओके, तर 5ला निघायचो, 5:40 झाले. एनिवेज, तर सुचेतला ही गोष्ट माहिती नाही आहे की मी 4:30ला परत झोपून 5ला त्याचा कॉल आल्यावर उठलो आहे. कारण याचं असं की मी रात्री 2:30 वाजता झोपलो आहे. सो मी 5ला निघायचो होतो, ते आता 5:40ला निघतो आहे. आणि सुचेत मला जॉईन करतो आहे चांदणी चौकातनं, फेज 1वरनं. हिंजवेडी फेज 1मधनं निघालो आहे. आय थिंक मला त्याला कॉल करावा लागेल. तो चांदणी चौकात येऊन थांबेल म्हणजे. हां, हॅलो हॅलो. हां, निघ. मी आहे गाडीवरच आहे, निघालो आहे, अर्ध्यात आलो आहे. हां, माझं पहिला स्टॉप आहे हिंजवेडीवरनं निघालो आहे आता. पहिला स्टॉप चांदणी चौक, जिथे सुचेत आणि मी भेटणार. तिथून पुढचं काय प्लॅन नाही आहे. तिथून पुढे जेव्हा वाटेल तेव्हा चहासाठी, जेव्हा वाटेल तेव्हा नाश्त्यासाठी, जेव्हा वाटेल तेव्हा फोटोसाठी असं करून थांबेन. मे बी एकदा पेट्रोलसाठी पण थांबावं लागेल, कारण माझ्या बाईकमध्ये पेट्रोल नाही आहे. थोडं सुचितच्याही नसेल असं मला वाटतंय. Let's see. Okay. So मी पोहोचलोय मित्रा, तू खुश आहेस? I think I have to call him. This is the place. मी तेच थांबतो. नाही आहे की त्याला इथं पुढे बसलंय ना. बरोबर. ओके, तर भाऊ आले वेळेत. चांदणी चौकातनं आता निघालोय. मस्त आलाय रंग समोर आभाळाचा.
आणि असं आभाळ असल्यासारखं वाटतंय पावसाचं, बट ते पावसाचे आभाळ नाही आहे, ते धुकं आहे वरती हवेत जे आहे ते. आय विश ते धुकं असावं. पाऊस आला तर मग वांदेत, नाही तर रेन लायनर वगैरे घेतलं आहे मी, सगळे पावसाचे रेनकोट पॅन्ट सगळं घेतलं आहे. बट नको यार आता पाऊस, भरपूर झाला या वर्षी पाऊस. सातारा रोडचे पॅचेस कधी संपणार आहेत काय माहिती. लकीली ट्रॅफिक नाही आहे इथं, तर युजली ट्रॅफिक असतं. लास्ट टाइम मी जेव्हा गेलो होतो प्रचंड ट्रॅफिक होतं या रोडला, भयानक वाट लागली होती माझी लिटरली. तर मी असे व्हिडिओ करतो, एडिट करतो, टाकतो इंस्टाग्राम यूट्यूबवर, बट मला बरेच जण म्हणतात म्हणावं तुझे एवढे सबस्क्रायबर नाहीत, व्ह्यूज नाहीत, तर काय एवढ्या एफर्ट्स घेतो. तर असे बरेच एक दोन, म्हणजे बरेच नाही, बरीच लोक अप्रिशिएट करतात जी लोक बघतात ते. बट एखाद दुसरा असतो जो म्हणतो काय उपयोग आहे सगळ्याचा. असं त्यांना मला हे सांगायचं आहे की हाऊ मच यू डू वेन नोबडी इज वॉचिंग, दॅट सिग्निफाईज हाऊ गुड यू डू वेन एव्हरीबडी इज वॉचिंग यू. तर किलोभर इंग्लिश बोलून मला हे सांगायचं होतं की जेव्हा तुम्हाला तुमच्या आवडत्या गोष्टी करताना, सॉरी परत रिटेक वन बेटा तुमसे ना हो पाएगा. जर तुम्ही तुमची आवडती गोष्ट करत असाल आणि त्यातनं जर तुम्हाला हवं तसं आउटकम मिळत नसेल, बट स्टील तुम्ही तुमच्या कॅलिबरनुसार, तुमच्या पोटेन्शियलनुसार 100% देत असाल, तर तुम्ही जे काय डिझर्व करता ना तुमच्या आवडती गोष्ट केल्यानंतर, तर त्याचं फाउंडेशन आहे, नाही का. तुमचं फाउंडेशन जे आहे ते स्ट्रॉंग होतं असं तुम्ही समजा. आणि जे तुम्हाला आवडते तुम्ही करत राहा, फक्त करत राहा. त्यातनं काय मिळतंय नाही मिळतंय या गोष्टीचं खरंच मॅटर नाही करत. जर तुम्ही तुमचं 100% तुमच्या पोटेन्शियलने तुम्ही काम करत असाल ना, इव्हेंच्युअली ग्रॅड्युअली एक क्षण असा येईल की भाई बस जे तुम्ही करताय ते 100% देत तर राहावंच लागणार आहे. पण तो जो क्षण असेल ना, तुम्ही तुमच्या पेशन्सचा, तुमच्या या सगळ्या हसलचा रिझल्ट म्हणून समोर येईल, आणि ते तेव्हा एव्हरीबडी विल वॉच यू. अँड मग तुमचं पोटेन्शियल ऑटोमॅटिक इन्क्रीज होईल. ऑटोमॅटिक तुम्ही तुमचं 100% जे होतं ते सुरुवातीला जे 100% देता त्याच्या 100x असेल, नाही का. अद्भुत.
समोर इतकं धुकं दिसतंय आम्हाला, बाप रे बाप. हो. एक नंबर सिनारिओ कसा आहे. अरे भाई साहब, अरे भाई. इथे एखादा पॉइंट आहे, नेकलेस पॉइंट म्हणून. बघू काय काय कसं आहे. झाड कुठलं माझं चलो येताना थांबू. और भाई नदी आली आहे कोणती तरी. कोणती नदी काय माहिती. आय थिंक नीरा नदी आहे इथं. काय झालं. चल हा काढ लवकर. काय एवढं का दिसणार तुम्ही येत आहे रे काढ. काढ की खा पुढे घ्याव का गाडी जरा. खांब येते ते. खांब चांगलं दिसतंय. खांब रे. भोर गावात जरासं पुढं आलो. इथं एक हॉटेल उघडं दिसलं. घरगुतीच हॉटेल आहे. तर इथे थांबून आता नाश्ता करतो. सांगितले पोहे वडापाव सांगितले. बघू आता किती वेळ लागते इथं. आणि तसं कवरअप झालं आहे. आम्हाला वाटलं होतं त्यापेक्षा फास्ट आलो आहे. अजिबात गर्दी वगैरे काय लागली नाही. ओके 8:30 झाले आमचे. अर्धा पाऊण तास गेला नाश्ता करण्यातच. कारण काहीच रेडी नव्हतं. तेल तापवण्यापासून सुरुवात होती वडापाव तळण्याचं. सो बराच वेळ गेला. वडापाव पोहे आणि चहा पिलो आम्ही. तर आता धुकं बऱ्यापैकी कमी झालं आहे आणि ऊन पडले. मस्त वाटतं आता. एकदम वातावरण एकदम छान झालंय.
जसं अपेक्षा होतं तसंच वातावरण आहे. थोडंसं धुकंही आहे, क्लाउड्स आहेत, ऊनही आहे मध्ये मध्ये. चांगलं वाटतं. स्लो येतो यार. मला गोप्रो बंद करूच वाटत नाहीये. इतकं भारी आहे ना सगळं इथं की सगळं काही रेकॉर्ड करावंसं वाटतंय. व्हिडिओमध्ये यूज करेन नाही करेन बट जस्ट फॉर मेमरी म्हणून हे सगळं मला रेकॉर्डच करावंसं वाटतं. बंद करूच वाटत नाही रेकॉर्डिंगाचं. इतकं भारी आहे. असंच भंडारदरा रिजन पण आहे, तिथं एकदा जायचं आहे. आणि याच दिवसांमध्ये असं जसा नुकताच पावसाळा संपून मस्त असं वातावरण होतं, ऊन पडतं, हिरवं हिरवं गार सगळीकडे. आणि तीच तर मजा आहे ना, पावसाळा संपला की सगळीकडे हिरवं हिरवं गार असतं आणि त्यातनं ऊन पडतं. ते आता तुम्हाला कॅमेरा स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला की कसलं भारी कॉन्ट्रास्ट इमेज तयार होती. आणि ते स्क्रीनवर एवढं भारी दिसेल तर रिअल लाईफमध्ये कसलं भारी दिसत असेल यार. म्हणजे दिसत असेल म्हणजे दिसत आहे ते ऑलरेडी मला, बट तुम्ही इमॅजिनच करा फक्त, कारण तुम्ही आता ऑलरेडी नाही आहे इथं. सो खूप भारी आहे हे सगळं. निळं निळं आकाश, खाली हिरवं आणि त्यामध्येच लाल लाल माती दिसते. काय दिसतंय यार. हिरव्या रंगाचे पण मल्टिपल शेड्स आहेत असे. हे गावात तांदळाचं पीक आहे ते वाळत आलं आहे ऑलमोस्ट आता. दिवाळीत आय थिंक दिवाळीच्या दरम्यान ते काहीतरी काढतात. मस्त ट्विस्टीज आहे तिथं. रोड पण एकदम टकाटक आहे, असं म्हणजे गावाकडचा रोड पण खराब नाही आहे, असं म्हणजे ओ शिट. हा नाही, बघायला थांबलो फक्त. चल
अजून 30 किलोमीटर आहे. हा I'm sitting here wondering. I'm sitting here wondering. कसं आहे? फोटो काढ. झाले यार, उशीर झाला आम्हाला. वाटलं होतं कवर केलं आहे, बट फोटो नाश्ता या सगळ्यामध्ये वेळ निघून गेला. हा नीरा देवघर डॅम आहे. मगाशी जो होता तो भाटघर डॅम होता, हा नीरा देवघर डॅम आहे. परत उतरायला लागलोय. वरण घाट ऑलरेडी सुरू झालं आहे असं मला वाटतंय, बट असं घाट आरंभ असं तर काय बोर्ड अजून दिसला नाही आहे मला. बट म्हणल्यासारखं रस्त्याचं काम तर झालं आहे, बट या वर्षीचा जो पाऊस होता आणि त्यामुळं थोडंसं रस्ता वाहून गेला आहे. सो आणि राईट साईडला लेफ्ट साईडला रस्त्याच्या दोन्ही साईडला जे फुलं दिसत आहेत, बाहेर दिसत आहे पर्पल पर्पल. ही कारवी नाही आहे, ही कुठली तरी दुसरी रानफळ आहेत, रानफुलं आहेत सॉरी. ढगात आलो आहे मी, लिटरली ढगात आहे. हे जे आहे ना हे ढग आहे, धूर नाही आहे, ढग आहे.
भाई साहब. दिसला का ढग समोर? असं ढगात जातं बघा मी आता. हे आणि आता इथे आम्हाला चांगला व्ह्यू मिळेल असं वाटतंय. पुढे एक पॉइंट आहे, त्या पॉइंटला थांबतो. इकडे थांबतो आम्ही आता. आय गेस थांबायला आहे का जागा? पण इथे नाही आहे. शिट. सुचा इथे खाली बघ की. इथे जायचं आपल्याला आता. कसला स्टीप आणि उंच आहे हा घाट. लिटरली बांधकाम करावं लागलंय वरती रस्ता बांधण्यासाठी. अबे आपण पुढे आलो तुझ्या. ते मॅप गणलं तिथं घाटात. नाही नाही, ढगांचं नाही. ते दुसरं मंदिर म्हणलं होतं ना, तिथं वळण तिकडच आहे. थांब थांब. एक 5-6 किलोमीटर पुढे आलं. काय करायचं? चला रिटर्न. इकडूनच जाऊ. इकडून नको, लांब पडतंय. मगाशी मी जाताना बघितलं, मला वाटलं वाटावं. ऐक ना, काय करायचं? जायचं का? 7 किलोमीटर येत ना अजून. परत यायचं. हा मग मग किती दिवसाला चालू आलो? हा, तिकडं नाही जायचं, तिकडूनच जायचं वर. इथं ना हा, किती वाजले? 10:30 झाले. आत्ता 10:30. वर घेऊन ढगात यायचं थांबू वाटतं. होय, मग इकडं नको का? ढगात यायचं थांबू. इथं फक्त मंदिरच आहे. चल ढगात यायचं थांबू. चालतं, चल चल. शिवथरगड मे बी नेक्स्ट टाइम कधीतरी. बाय कार येतो, कारने येतो शिवथरगडला. हे सगळे कॅमेरे, रायडिंग गिअर्स हे ते घेऊन जायचं आता कंटाळा आला. आणि दुसरी गोष्ट, ते 7 किलोमीटर आत जाऊन परत यायचं आहे. सो ठीक आहे, मे बी नेक्स्ट टाइम. आम्ही आता इथेच थोडा वेळ बसतो ढगांच्या इथे आणि मग निघतो रिटर्न जर्नी करायला.
इथंच आहे स्पॉट. इकडे गड आहे, कावळागड. हो चल जाऊ. ते वरती कावळागड आहे. काय काय भेट इथं वर. हा वड. आहे की येतात येतात. हे काय यायलेत. अबे हे ढग नाही, धुकं आहे. धुकं ढग एकच झालं सर. काढ गाडी का लक्ष ठेव फक्त. तिथं बसायचं का ते पोरं बसले तिथं? तेच म्हणाल तिथं बसायचं काही करू शकतो. तिकडच जो कावळा किल्ला आहे इथं संवर्धनासाठी 7 मावळे संवर्धन संस्था पुणे इथून काही मुलं आलेत. तुमचं कितवं संवर्धन आहे? आता आपलं 9वं संवर्धन आहे. अच्छा, नवीनच संस्था आहे का तुमची? नाही 1.5 वर्ष झाले. सगळ्यात पहिले आपण रोहिडेश्वर किल्ला केला होता. हा. एक जवळपास 800 ते 900 मुलं घेऊन गेलो होतो. अरे बाप, तिथून सगळ्यात पहिली सुरुवात झाली. कोण स्थापना कोणी केली संवर्धनाची? सगळेच आहेत. हे म्हणजे तुम्ही मित्र मिळूनच केले का? तुम्ही नाव तुमचं? हेमंत कुंभार. इंस्टाग्राम वगैरे पेज वगैरे आहे का? सेम नाव. फंडिंग वगैरे कसं होतं तुमचं? फंडिंग वगैरे म्हणजे आता आपण बघतो कुणी मदत केली तर ठीक आहे ना. ते सगळे मुलं आम्ही काढतो पैसे. मग जर तिथं कॉन्टॅक्ट करून कोणाला फंडिंग वगैरे करायचं असेल तर आपली संस्था आहे ना रजिस्ट्रेशन रजिस्टर्ड आहे ना? महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी गड संवर्धन किल्ले. हो हो 800 मुलं म्हणले होते ना. हा. ते कधी झालं होतं? ते पहिलंच होतं का? ते पहिलं होतं? अगोदर झाले होते पण नाही नाही नाही, तुमच्या संस्थेचं पहिलं होतं का? पहिलं संस्थेचं पहिलं होतं. मग त्यात ते पहिलं 1.5 वर्षापूर्वी झालं. आता हे 9 आहे. 2 वर्ष झाले. नाही, हे आपलं गड संवर्धन 9 आहे. त्याच्या व्यतिरिक्त मंदिरं वगैरे आपण संवर्धनाचे काम करतो. वाईचा जो घाट आहे ना, हा ब्राह्मणशाही घाट हा 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 तो जो घाटावरती मंदिर आहे महादेवाचं, बरोबर. ती सगळी बंद पडायला आली होती. हा 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 आणि त्याच्यावरती काय करतो लोक आतमध्ये जाऊन दारू पित होते. हा हा हा. ते सगळं आपण व्यवस्थित केली. सगळी मंदिरं तुटायला आली होती, त्यांचं आपण अख्खी रिपेअर केली. बर. आतमध्ये मंदिरं व्यवस्थित करून ठेवली. जे दारू दिले पित होते ते बंद केले. आणि तिथं आपली 2 पोरं दररोज असतात. बर सकाळ संध्याकाळ बघायला. बर. आणि आता नवीन कायदा पण केलाय महाराष्ट्र शासनाने हा, नाही, की गड किल्ल्यावर. हा तरी दुर्लक्ष असला ना असा किल्ला वगैरे हा हा. आता इथं कोण नसणार, बघायला कोण नसणार ना, कायदा जरी असला तरी. येतात वगैरे मग म्हणून आपण या सगळ्या गोष्टी करतो अजून पण. म्हणजे आपलं चालू आहे प्रयत्न वगैरे. परत तो वाईचा जो घाट आहे त्याचं पाणी आहे ना नदीचं, त्याचं काय झालेलं बाथरूम वगैरे बांधले. बाथरूम किंवा लोक पात्रात. कचरा टाकून काय झालं, हा कचरा टाकून घालते अख्खं तुंबलं होतं. बरोबर. पोरांनी आपलं त्याच्या आतमध्ये उतरून ते सगळं बाहेर काढलं. म्हणजे दगडी वगैरे परत कचरा वगैरे ते घालीत हात घालून सगळं काढलं. आणि आता मंदिरे वगैरे व्यवस्थित सगळे म्हणजे मंदिरांचं वगैरे तो महादेवांचे संवर्धन. बर बर बर. चांगलं. तुम्ही काय जॉब करणारी मुलं आहेत की शिकणारे? आर्मी मिक्स आहेत सगळे. हा हा. प्रत्येकाने 2-2 किंवा 1-1 द्या. वरांदा घाटात आहे आम्ही आता. इथं कावळागडच्या पायथ्याशी बराच वेळ बसलो. पुण्यातलीच 2 मुलं होती, राईडला झाली होती आमच्यासारखी. त्यांच्याशी बोलणं झालं, इंस्टाग्राम एक्सचेंज केलं, तेवढीच ओळख राहते. आणि दोघं प्रोफेशनली फोटोग्राफर्स होते, सो आपल्या आवडीचा विषय. त्यामुळं मग केलं त्यांना, बोललो, इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या. तासभर गेला आमचा लिटरली. आम्ही 10:30 पावणे 11ला इथं आलो होतो. आता 11:15 झालेत. तर आता इथून रिटर्न निघतोय. ऑन दी वे बघू कुठेतरी थांबून
जेवण तर नाही करणार बट लाईट काहीतरी खाऊ. नीरा देवघर धरण असं वाटायला मी कुठेतरी ह्याच्यामध्ये काय म्हणतात नॉर्थ साईडचं नॉर्थ राईडवर आहे की तिकडे हिमालय उत्तराखंड हिमाचल प्रदेशमध्ये जे माउंटन्स असतात त्याच्यामध्ये पण असंच डॅम्स असतात आणि पाण्याचा कलर तसाच आहे. ऑब्विसली ढगामुळेच आहे तो आकाशामुळे आहे तो, ढगामुळे नाही. आकाशामुळे निळा कलर आहे. कारण बरेच ब्लॉग बघितलेत मी लडाखचे वगैरे तर असंच दिसतं तिथलं रिजन. ऊन वाढलंय बट सीन काय बदलले नाही. म्हणजे धुकं होतं सकाळी इथून आम्ही जेव्हा जात होतो ना पूर्ण धुक्याने भरलं होता एरिया. आता उन्हामुळे बघा कसं वेगळंच झालं एकदम, म्हणजे मोकळं झालं. त्यामुळेच सकाळी आलो होतो मी. इथं थांबायचं का इकडं? इथं जेवायचं चल का तिकडे जाऊन बसायचं थोडा वेळ? पुढे या. काय करायचं? ऑर्डर देऊ, इकडे जाऊन बसू थोडा वेळ. चल बे इथंच बसू.